हॅलो वॉरियर्स. सगळ्यात पहिल्यांदा तर आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की जर तुम्ही डे 20 पर्यंत पोहोचलेले असाल तर विश्वास ठेवा, इतर ज्या लोकांनी सुरू केलेलं आहे किंवा ज्या स्पर्धेची तुम्हाला भीती वाटते त्यांच्या तुम्ही ऑलरेडी कितीतरी पुढे निघून गेलेले आहात. कारण बरेच लोक जे स्टार्ट तर करतात पण त्यांना कन्सिस्टन्सी मेंटेन करता येत नाही, मध्येच ब्रेक पडतो, मध्येच सोडून देतात. पण तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात जे स्वतःची कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवतात, ज्यांना आपलं ध्येय ॲट एनी कॉस्ट पाहिजे असतं. त्यामुळे या प्रवासामध्ये तुम्ही ऑलरेडी इतरांच्या खूप पुढे आहात. त्यामुळे ती जी भीती असते ती आता तुम्ही पूर्णपणे डोक्यातून काढून टाका. फक्त एकच लक्षात ठेवा की मला शेवटच्या दिवसापर्यंत टिकून राहायचंय आणि माझं स्वप्न जे आहे ते मला मिळवायचंय. सो आज आहे डे 20 आणि आज आपण अगेन काही व्होकॅब पाहणार आहोत. उद्यापासून आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल किंवा उद्याचा पाठ झाल्यानंतर मे बी त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये जर वर्ड्स घेता आले तर त्या पद्धतीने आपण ट्राय करूयात. आजचं जे सेशन असणार आहे हे रेग्युलर जसं आपण डे 1 पासून फॉलो केलेलं आहे त्या पद्धतीचंच असेल. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न, पहिला शब्द आहे अबेट. अबेट म्हणजे काय असतं? टू डिक्रीज इन अमाउंट, डिग्री और इंटेन्सिटी, टू बिकम लेस इंटेन्स और वाईड स्प्रेड. वाईड स्प्रेड हा एक शब्द लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्या गोष्टीची तीव्रता कमी होणे किंवा ओसरणे. आपण म्हणतो नदीला पूर आला नंतर तो ओसरला, किंवा मुसळधार पाऊस पडत होता आता तो कमी झाला. सो त्याची इंटेन्सिटी कमी होणं, याच्यासाठी अबेट हा शब्द जो आहे तो वापरला जातो. कमी होणे, तीव्रता कमी होणे किंवा ओसरणे. एक्झाम्पल काय? द हेवी रेन अबेटेड आफ्टर अ फ्यू आवर्स. काही तासांनी मुसळधार पाऊस जो आहे तो ओसरला किंवा नदीचा पूर आहे तो ओसरला असंही तुम्ही म्हणू शकता. मग याचे समानार्थी शब्द जर आपण पाहिले तर पहिला आहे डिक्रीज. डिक्रीज म्हणजे कमी होणे, हे माहिती असेल तुम्हाला. दुसरा आहे डिमिनिश. डिमिनिश म्हणजे सुद्धा कमी होणे असा त्याचा अर्थ होईल. जस्ट अ सेकंड, आपण पेनचा कलर चेंज करूयात म्हणजे थोडंसं विजिबल होईल तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर डिमिनिश आहे आणि त्याच्यानंतर आहे सबसाइड. सबसाइड, सबसिडी हा शब्द माहिती आहे तुम्हाला? सबसिडी, गव्हर्नमेंटकडून अनुदान मिळतं. सबसिडी म्हणजे काय? जी टोटल अमाऊंट आहे त्याच्यातली काही अमाऊंट तुम्हाला गव्हर्नमेंटकडून मिळते म्हणजे कमी होते. सो सबसाइड. अँटोनिम्स जर आपण याचे पाहिले तर इन्क्रीज म्हणजे वाढवणे, इंटेन्सिफाय एखाद्या गोष्टीची इंटेन्सिटी वाढवणं, तीव्रता वाढवणं, किंवा ॲग्रेवेट. ॲग्रेवेट हा एक त्याच्यासाठी शब्द आहे. सो हे त्याचे अँटोनिम असतील. अबेट म्हणजे काय आहे? अबेट, कमी होणे. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे ॲडव्हर्सिटी. ॲडव्हर्सिटी म्हणजे असतं टू एन्काउंटर सिरियस डिफिकल्टीज ऑर अ स्टेट ऑफ हार्डशिप, मिसफॉर्च्यून, एखादा संकट, विपत्ती किंवा जी प्रतिकूल परिस्थिती असते, कठीण काळ ज्याला आपण म्हणतो आयुष्यातला, बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये सध्या तो असेल ज्याच्यातून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी पोस्ट मिळवायची आहे. सो ही जी परिस्थिती असते, डिफिकल्टीज ऑर मिसफॉर्च्यून, अ स्टेट ऑफ सिरियस हार्डशिप, याला म्हटलं जातं ॲडव्हर्सिटी. याला म्हटलं जातं ॲडव्हर्सिटी. म्हणजे आत्तापासून पुढे ज्यावेळेला पण तुम्हाला म्हणायचं की मी खूप कठीण प्रसंगातून जात आहे किंवा खूप कठीण प्रसंग माझ्यावरती ओढवले, दॅट इज ॲडव्हर्सिटी. ठीक आहे. सो शी शोड रिमार्केबल रिझिलियन्स इन द फेस ऑफ ॲडव्हर्सिटी. म्हणजे संकटमय परिस्थितीत तिने विलक्षण लवचिकता, लवचिकता म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात की तिने त्या सिच्युएशनला कसं हँडल करायचं त्याच्यासाठी जे आवश्यक, म्हणजे बरेच लोक जे हातपाय गाळून बसतात तसं न करता, विचलित न होता, तिने त्या परिस्थितीचा खूप छान पद्धतीने सामना केला असं. ठीक आहे. सो ॲडव्हर्सिटी. याचे जर सिनोनिम पाहिले तुम्ही तर हार्डशिप हा एक सिनोनिम आहे, किंवा मिसफॉर्च्यून हा सिनोनिम आहे, किंवा ट्रायल. ट्रायल म्हणजे एखाद्या गोष्टीची आपण म्हणतो ना की त्याची ट्रायल घ्यायची, त्याची चाचणी घ्यायची, त्याची कसोटी घ्यायची, त्या अर्थाने ट्रायल. ठीक आहे. आणि मग याचे अँटोनिम्स काय असतील? प्रॉस्पेरिटी आहे, गुड फॉर्च्यून आहे, किंवा सक्सेस आहे. हे याचे अँटोनिम्स आहेत. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे बेनेवॉलन्स. बेनेवॉलन्स म्हणजे काय असतं? द क्वालिटी ऑफ बिंग काइंड, हेल्पफुल अँड जनरस, डिस्पायरिंग टू डू गुड टू अदर्स. गुड टू अदर्स म्हणजे दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं करण्याची जी भावना असते आपली, परोपकाराची भावना असते, सद्भावना असते, दयाळू वृत्ती असते, दयाभाव असतो, दानशूरपणा असतो, या सगळ्यासाठी जो शब्द वापरला जातो तो आहे बेनवॉलन्स. द डिस्पोजिशन टू डू गुड अन ऍक्ट ऑफ काइंडनेस म्हणजे काइंडनेसवाला जो ऍक्ट असेल त्याच्यासाठी बेनवॉलन्स हा शब्द वापरला जाईल. मराठी अर्थ इथे दिलेला आहे परोपकार, सद्भावना, दयाळू वृत्ती, दानशूरपणा इत्यादी. एक्झाम्पल काय? द लोकल शेल्टर. शेल्टर, शेल्टर
द लोकल शेल्टर थ्राइव्ड ड्यू टू द बेनिव्हॉलन्स ऑफ द कम्युनिटी. स्थानिक निवारा समुदायाचा परोपकारामुळे भरभराटीस आला. आता हे थोडंसं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करताना जे आहे ते गडबड होते गुगलकडून आपण जेव्हा करून घेतो. तर ते जे लोकल शेल्टर होतं ना, ते त्या कम्युनिटीसाठी कम्युनिटीसाठी म्हणजे ते जे लोकल शेल्टर होतं कम्युनिटीमुळे ते भरभराटीस आलं असं थोडक्यात म्हणायचं त्यांना. सिनोनिम्स काय आहेत? काइंडनेस म्हणजे दयाळूपणा आहे, जनरॉसिटी आहे किंवा गुडविल, एखाद्याबद्दल आपल्याला जो असणारा जी सद्भावना असते त्याला गुडविल असं म्हटलं जातं. अँटोनिम्स मध्ये काय? मेलव्हॉलन्स. हा शब्द तुम्ही आधी कुठे पाहिलाय? कुठल्या शब्दाच्या समानार्थी विरुद्धार्थीमध्ये पाहिलाय तो मला सांगाल तुम्ही, ठीक आहे? मग तुम्हाला बेनव्हॉलन्सचा समानार्थी विरुद्धार्थी पण आठवेल, आधी आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर मॅलिस हा पण पाहिलेला आहे किंवा क्रुएल्टी, ठीक आहे? तर हे जे 3 शब्द आहेत हे आधी कुठेतरी झालेले आहेत, कुठे झालेले आहेत हे तुम्ही मला आठवून कमेंटमध्ये सांगणार आहात. नेक्स्ट वर्ड आहे कॅन्डिड. कॅन्डिड तुम्ही ऐकलंय का की काही फोटोज असतात कॅन्डिड, म्हणजे मी आता जस्ट नॉर्मली बोलते तर एखादा त्याच्यातून घेतलेला स्क्रीनशॉट हा तुम्हाला थंबनेलला नाही दिसणार या लेक्चरच्या तरी, पण जनरली जे दिसतात सो आपण म्हणतो कॅन्डिड फोटोज खूप छान येतात. हे कॅन्डिडचा अर्थ काय होतो ऍक्च्युली? कॅन्डिड म्हणजे ट्रूथफुल अँड स्ट्रेट फॉरवर्ड, फ्रँक, सिन्सिअर, ऑनेस्ट इन एक्सप्रेशन ऑर थॉट. म्हणजे कॅन्डिड काय की माझे ज्या ऑनेस्ट किंवा नॉर्मल ज्या एक्सप्रेशन्स आहेत, मी नॉर्मली जे बोलते, नॉर्मली जशी उभी आहे, माझं माझं काम करत असताना म्हणजे जे ऑनेस्ट आहे त्याचं पिक्चर तुम्हाला दिसतं त्याला आपण म्हणतो कॅन्डिड फोटो, की असं आपलं नॉर्मल ऍक्ट करत करत काढलेलं आहे, ठीक आहे? म्हणजे त्याच्यामध्ये कुठले स्पेसिफिक आपण एक्सप्रेशन देऊन म्हणजे असं चीज, पनीर असलं काही न करता जे घेतलेले असतात ते थोडक्यात. सो ट्रूथफुल अँड स्ट्रेट फॉरवर्ड हा शब्द लक्षात ठेवा. स्ट्रेट फॉरवर्ड किंवा फ्रँक, प्रामाणिक आणि सरळ, स्पष्ट वक्ता, निष्कपट किंवा सडेतोड जे बोलणारे असतात ना, मुंह तोड जवाब देणे वाले, मुंह पे बोलणे वाले, ते जे असतात ते येतात कॅन्डिड मध्ये. शी गेव अ कॅन्डिड अँड ऑनेस्ट असेसमेंट ऑफ द सिच्युएशन. तिने परिस्थितीचं प्रामाणिक आणि सडेतोड असं मूल्यांकन केलं. मग याचे जर आपण सिनोनिम पाहिले तर एखादी व्यक्ती फ्रँक आहे, ऑनेस्ट आहे, फोर्थ राईट आहे, तर याला म्हटलं जाईल कॅन्डिड. त्याचे अँटोनिम्स काय असतील विरुद्धार्थी? एखादा डिसऑनेस्ट आहे किंवा सिक्रेटिव्ह आहे, सगळ्या गोष्टी अशा लपवून ठेवणारा आहे, किंवा इव्हॅसिव्ह आहे. आता इव्हॅसिव्ह हा शब्द पण आपण आधी पाहिले, इव्हेसिव्ह हा शब्द पण आधी आपण पाहिलेला आहे. कुठल्या शब्दाच्या समानार्थी विरुद्धार्थीमध्ये पाहिलाय तो शब्द अगेन तुम्ही कमेंट कराल. ज्या वेळेला तुम्हाला हे शब्द मी सांगते कमेंट करा, तुमचे मागचे शब्द रिवाइज होतात हे लक्षात असू द्या. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला, इरॅडिकेट. इरॅडिकेट म्हणजे असतं काढून टाकणं एखादी गोष्ट, आणि काढून टाकणं, समूळ नायनाट करणं, नष्ट करणं, याच्यासाठी 3-4 शब्द याच्यापूर्वी आपण पाहिलेले आहेत. आठवत आहेत की नाही हे मला कमेंटमध्ये सांगा. आठवत असतील तर ते शब्द कुठले आहेत ते कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे? सो टू रिमूव्ह ऑर डिस्ट्रॉय कम्प्लिटली, टू गेट रीड ऑफ ऑल ट्रेसेस ऑफ, म्हणजे एखाद्या गोष्टीपासून कम्प्लिटली सुटकारा मिळवणं, एखादी गोष्ट कम्प्लिटली काढून टाकणं, एलिमिनेट करणं, डिलीट करणं. टू पुल अप बाय द रूट्स म्हणजे मुळापासून काढून टाकणं. टू एलिमिनेट अटरली म्हणजेच समूळ नष्ट करणं, पूर्णपणे नाहीसे करणे, समूळ उच्चाटन करणे किंवा नष्ट करणे. याच्यासाठी इरॅडिकेट हा शब्द वापरला जातो. आतापर्यंत आपण एलिमिनेट वापरतो ना, आता इरॅडिकेट हा शब्द वापरायला सुरुवात करायची, ठीक आहे? सो एक्झाम्पल काय? द गव्हर्नमेंट होप्स टू इरॅडिकेट पॉवर्टी विदिन द नेक्स्ट डिकेड. पुढील दशकामध्ये गरिबीचं पूर्णपणे उच्चाटन करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. आता ते किती शक्य होईल हे पाहण्याची गोष्ट आहे, पण ऍटलिस्ट आहे तरी, ठीक आहे? सो याचे सिनोनिम्स काय आहेत? एलिमिनेट आहे, अबॉलिश आहे, अटरली डिस्ट्रॉय आहे. अँटोनिम्स जर आपण पाहिले तर इस्टॅब्लिश, प्रिझर्व, क्रिएट हे त्याचे अँटोनिम्स आहेत. म्हणजे काहीतरी नवीन निर्माण करायचं किंवा ते जतन करायचं या अर्थाने हे अँटोनिम्स येतील. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे फिकल. फिकल मला फार आवडतो, आय डोंट नो वाय, बट हा MPSCने खूप वेळा विचारलाय. आणि फिकलचा अर्थ काय होतो? की जे चंचल आहे, अस्थिर आहे, म्हणजे त्याच्या मनाचा थांग नाही लागू शकत असा जो असतो त्याला फिकल असं म्हटलं जातं, ठीक आहे? सो फ्रिक्वेंटली चेंजिंग, अनस्टडी इन लॉयल्टी, फिलिंग और पर्पज, ऑफन चेंजिंग, नॉट स्टेबल और कॉन्स्टंट, इस्पेशली इन इंटरेस्ट और अफेक्शन्स. एखादी व्यक्ती जी चंचल आहे, अस्थिर आहे, कुठल्याही गोष्टीवरती ठाम नाहीये, बदलत राहते सतत, त्याला फिकल असं म्हटलं जाईल. ज्याला इनकॉन्स्टंट असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. म्हणजे आपल्याकडे बरेचसे स्टुडंट असतात पहा, की हा मला कंबाईन करायची नाही, मला राज्यसेवा करायची नाही, मला पोलीस भरती करायची, फिक्स नाहीये.
सतत चेंज होत राहते त्यांचं मत. ठीक आहे. सो फिकल हा का आवडतो सांगू का? कारण हा शब्द लक्षात ठेवण्यासाठी मी तो असा लक्षात ठेवलाय, फिकल तो टिकल का? फिकल तो टिकल का? जो चंचल आहे तो टिकेल का? असं. म्हणून तो फिकल मला आवडतो, कारण ते फिकल तो टिकल का, फिकल तो टिकल का असं म्हणत असते मी. ठीक आहे. सो असे बरेचसे वर्ड्स आहेत इंग्लिशमधले जे लक्षात ठेवताना त्या पद्धतीने लक्षात ठेवलेत. सो एक्झाम्पल काय? द फिकल वेदर रुन अवर प्लॅन्स फॉर अ बीच डे. अस्थिर हवामानामुळे समुद्र किनाऱ्यावरती जाण्याचा आमचा जो काही प्लॅन आहे तो फसला. म्हणजे बऱ्याचदा आपण ठरवलेलं असतं की हा मला जायचं फिरायला, मस्तपैकी आम्ही एन्जॉय करणार आहोत बीचवरती, पण अचानक वातावरण बदलतं, हवामान बदलाच्या बातम्या यायला लागतात आणि सांगितलं जातं की समुद्र किनाऱ्यावरती जाणं टाळा. मग आपला प्लॅन फसतो. कशामुळे? फिकल वेदरमुळे. फिकल म्हणजे जे टिकत नाहीये किंवा जे कॉन्स्टंट नाहीये, जे चेंज होत आहे सातत्याने. ठीक आहे. सो याच्यासाठीचे सिनोनिम्स आहेत कॅप्रिशियस, चेंजेबल, इनकॉन्स्टंट. अँटोनिम्स काय असतील मग? स्टेबल आहे, कॉन्स्टंट आहे किंवा स्टेडफास्ट. स्टेडफास्ट पण ऑलरेडी झालेला शब्द आहे. कशाचा समानार्थी विरुद्धार्थी म्हणून दिलाय हे सांगा कमेंटमध्ये. म्हणजे कितीतरी शब्द असे आहेत जे नव्याने तुम्हाला माहिती होत आहेत, जे ऑलरेडी आपले झालेले आहेत, म्हणजे त्याचे समानार्थी शब्द जे आहेत ते पण परत इथं तुमचे रिवाइज होत आहेत. नेक्स्ट वर्ड आहे हिंडर. हिंडर म्हणजे टू मेक इट डिफिकल्ट फॉर समवन टू डू समथिंग और फॉर समथिंग टू डेव्हलप. म्हणजेच बरेचसे लोक असतात जे आपल्या ध्येयप्राप्तीच्या रस्त्यामध्ये हिंडर असतात. हिंडर म्हणजे काय? ज्यांना काही कामधंदा नाही, हिंडत असतात आणि फक्त अडथळा निर्माण करतात. ठीक आहे. हिंडर म्हणजे हिंडणारा नाही, अडथळा निर्माण करणारा. ठीक आहे. सो अडथळा आणणे, प्रगती थांबवणे किंवा व्यत्यय आणणे. मग आपलं जे काही डेली रुटीन आहे याच्यामध्ये व्यत्यय आणणारे बरेचसे लोक आपल्याला भेटतात. ते लोक आहेत हिंडर. ठीक आहे. सो टू ऑब्स्ट्रक्ट प्रोग्रेस और डिले मूवमेंट, टू क्रिएट अँड इम्पेडिमेंट. ठीक आहे. म्हणजे आपल्या रस्त्यामध्ये येणारा जो अडथळा आहे किंवा अडथळा आणणं, व्यत्यय आणणं, एखादी गोष्ट थांबवणं, एखाद्या प्रक्रियेची काय म्हणतो आपण त्याला, जो वेग आहे तो मंदावणं, हे याच्या सगळ्यासाठी हिंडर हा शब्द वापरला जाईल. फॉलन ट्रीज हिंडर्ड आवर प्रोग्रेस ऑन द रोड. पडलेल्या झाडांनी रस्त्यावरती आमच्यासाठी अडथळा आणला. ठीक आहे. तर याचे जे काही सिनोनिम असतील, इथे पहा पडलेले झाडे अडथळा आणला त्यांच्या ट्रिपमध्ये. सिनोनिम काय आहेत? ऑब्स्ट्रक्ट आहे, डिले करणं आहे किंवा हॅम्पर. हॅम्पर हा पण शब्द त्याच्यासाठीच. हॅम्पर ऍक्च्युली असं बंदिस्त याच्यासाठी वापरला जातो, पण त्याचा दुसरा अर्थ हाही असू शकतो की व्यत्यय येणं, अडथळा येणं. अँटोनिम्स जर पाहिले आपण तर हेल्प करणं, एड किंवा फॅसिलिटेट. फॅसिलिटेट. ठीक आहे. हे जे शब्द आहेत ते त्याचे अँटोनिम असतील हिंडरचे. नेक्स्ट वर्ड आहे मेटिक्युलस. मेटिक्युलस म्हणजे तो असतो जो व्हेरी केअरफुल आहे, जो खूप काळजीपूर्वक, खूप काय म्हणतो आपण त्याला, विचारपूर्वक. आणखी एक शब्द आहे त्याच्यासाठी, बारकाईने अगदी सूक्ष्म गोष्टींकडे लक्ष देऊन काम करणारा जो असतो, अतिशय काळजीपूर्वक बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देणारा. शोईंग ग्रेट अटेन्शन टू डिटेल्स, व्हेरी केअरफुल अँड प्रिसाइज. मग काही मूर्ती बनवणारे लोक असतात जे अतिशय छोट्या छोट्या डिटेल्सकडे लक्ष देतात आणि छान मूर्ती बनवतात. सो ते असतात मेटिक्युलस. ही मेड मेटिक्युलस प्रिपरेशन्स फॉर द इम्पॉर्टंट प्रेझेंटेशन. त्याने त्याच्या महत्वाच्या प्रेझेंटेशनसाठी अतिशय काळजीपूर्वक तयारी केली. ठीक आहे. सिनोनिम काय आहेत मग याचे? थोरो, स्क्रुपुलस, स्क्रुप्युलस आणि केअरफुल. ठीक आहे. अँटोनिम्सचा जर आपण विचार केला तर तो कोण असेल मग? जो केअरलेस आहे, ज्याला काही बिलकुल काळजी नाहीये, कसंही उधम मचवतो, काहीही करतोय तो वाला. निग्लिजंट असेल किंवा स्लोपी. स्लोपी हा पण शब्द त्याच्यासाठीच. नेक्स्ट वर्ड आहे नेफॅरियस. नेफॅरियस म्हणजे असतो विकेड, क्रिमिनल अँड डिझर्विंग ऑफ सिव्हिअर कंडेमनेशन, अ ट्रूली एविल पर्सन ऑर प्लॅन. अशी माणसं जी अतिशय वाईट असतात, दुष्ट असतात, किंवा जी वागायला अतिशय काय म्हणतो आपण त्याला, पापी, क्रिमिनल लोक जे असतात, एक्स्ट्रीमली विकेड, विलॅनियस ऑर क्रिमिनल, हे जे असतात ते कोण आहेत? नेफॅरियस. ठीक आहे. ही इज रिमेंबर्ड फॉर हिज नेफॅरियस प्लॉट टू रुन द सिटीज वॉटर सप्लाय. शहराचा पाणी पुरवठा नष्ट करण्याच्या त्याच्या दुष्ट कटामुळे तो लक्षात ठेवला जातो. म्हणजे त्याची ओळखच ही आहे की त्याने शहराचा जे काही पाणी पुरवठा आहे तो त्याने दुष्ट कटाने हे करून टाकला, काय म्हणतात त्याला, म्हणजे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मग याचे जे काही सिनोनिम आहे ते काय असतील? विलेनियस, विलेनस असं. त्याच्यानंतर इनइक्वेटस आणि डिस्पिकेबल. डिस्पिकेबल हे त्याचे सिनोनिम असतील. अँटोनिम काय आहेत? व्हर्च्युअस आहे, ऑनरेबल आहे किंवा ॲडमायरेबल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे तो म्हणजे ऑब्सोल्यूट. हा आयोगाच्या
लिस्टमध्ये परत 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 येणारा शब्द आहे. ऑब्सोलेटचा अर्थ असतो जे आउटडेटेड आहे, नो लॉंगर इन यूज, ओल्ड फॅशन्ड ऑर आउटडेटेड, रिप्लेस्ड बाय समथिंग न्यूअर ऑर बेटर. म्हणजे काहीतरी नवीननी रिप्लेस केलं गेलंय किंवा जे आउटडेटेड झालंय. म्हणजे आता इथे जो तुम्हाला हा वाला कम्प्युटर दिसतोय हा आउटडेटेड झाला ना, कारण आता त्याच्या ठिकाणी लॅपटॉप आलेत, हे आलेत, काय म्हणतो आपण त्याला, टॅबलेट आलेले आहेत, फोन आलेले आहेत, बरीचशी नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ती आलेली आहे. सो हा आउटडेटेड झाला म्हणजे तो ऑब्सोलेट आहे. ठीक आहे. नो लॉंगर प्रोड्युस्ड ऑर युज्ड, आउट ऑफ डेट, हे यापुढे वापरत नसलेले जुन्या पद्धतीचे किंवा कालबाह्य. हे आयोगाने खूप वेळा विचारलेलं आहे म्हणून लक्षात ठेवा. कॉम्पॅक्ट डिस्क आर रॅपिडली बिकमिंग ऑब्सोलेट इन द एरा ऑफ डिजिटल स्ट्रीमिंग. डिजिटल स्ट्रीमिंगच्या युगात कॉम्पॅक्ट डिस्क ज्या आहेत ते वेगाने कालबाह्य, हा शब्द सुंदर आहे याच्यासाठी. ऑब्सोलेट म्हणजे जे आउटडेटेड, कालबाह्य झालेलं आहे ते. ठीक आहे. मग याचे जर सिनॉनिम आपण पाहिले तर आउटडेटेड आहे, अर्काइक आहे किंवा एक्सटिंक्ट आहे. ठीक आहे. अँटोनिम्स काय असतील? मॉडर्न आहे, करंट आहे किंवा कंटेम्पररी आहे, ते याचं अँटोनिम्स असतील. अशा पद्धतीने आपण इंग्लिशचे 10 शब्द पाहिलेत. आता मराठीचे 10 शब्द जर आपण पाहिले तर पहिला शब्द आहे कणक. ठीक आहे. तर याला सोने म्हटलं जातं. कणक म्हणजे सोनं असतं. हिरण्य, हेम, कांचन हे शब्द लक्षात ठेवा. सगळे आयोगाने समानार्थी शब्दामध्ये विचारलेले आहेत. वस्त्र म्हणजे जो कपडा असतो आपला, आपण म्हणजे कुठलंही कापड किंवा कपडा, त्याला प्रावरण, अंबर पण म्हटलं जातं त्याला, किंवा चीर म्हटलं जातं. हे असले जे शब्द असतात ना, चीर वगैरे किंवा धाग्यासाठी सूत वगैरे, असे जे वेगळे शब्द असतात ना ते आयोग विचारतो. ठीक आहे. सो चीर म्हणजे पण वस्त्र, हे लक्षात ठेवा. चीरहरण, वस्त्रहरण आठवत असेल तुम्हाला. त्याच्यानंतर कपाळ. कपाळ म्हणजे असतं भाल, ललाट, निढळ. निढळ हे एक गाव आहे. म्हणजे मी अगदी शाळेत असताना मला आठवतं की त्या गावाला खूप वेळा आदर्श गावाचा पुरस्कार मिळायचा. मग मला नेहमी प्रश्न पडायचा की निढळ असं का नाव असेल, निढळ काय असतं. MPSCची प्रिपरेशन करायला लागल्यानंतर कळलं की निढळचा अर्थ असतो भाल, ललाट, कपाळ. त्यानंतर कावळा. कावळ्याला म्हटलं जातं काख किंवा वायस किंवा एकाक्ष. हा वायस, एकाक्ष हे जे शब्द आहेत ना हे विचारलेले आहेत. मग आता एक होमवर्क देते तुम्हाला. पोपट जो आहे की नाही त्याचे पण असे 2-3 समानार्थी शब्द आहेत जे आयोगाने परत परत विचारलेत. पोपटाचे समानार्थी शब्द जे आहेत ते सांगा कमेंटमध्ये. कासव. कासवाला म्हटलं जातं कुर्म, कच्छ, कच्छप्पी, हे आहेत याचे समानार्थी शब्द. ठीक आहे. तर हे शब्द लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे किंकर. किंकर पण आयोगाने खूप वेळा विचारलंय. किंकर म्हणजे असतो दास किंवा सेवक. कंकर वेगळा आणि किंकर वेगळा. किंकर म्हणजे दास किंवा सेवक. कुभांड. कुभांड म्हणजे काय असतं? त्याने माझ्या विरुद्ध कुभांड रचलं, म्हणजे त्याने माझ्या विरुद्ध कट रचला, कट कारस्थान रचलं, म्हणजे आळ. त्याने माझ्यावरती आळ घेतला आपण म्हणतो ना, हे आळ म्हणजे सुद्धा कुभांड आहे. कोकिळ. कोकिळाला पीक म्हटलं जातं. हा पीक शब्द पण खूप वेळा विचारलाय. म्हणूनच म्हटलं की जसं आता आपण कावळा पाहिला, कासव पाहिलं, इथं कोकिळा पाहिली, तसं मला पोपटाचे समानार्थी शब्द सांगा. कोगुळ किंवा कोईल हे सुद्धा कोकिळासाठीचे समानार्थी शब्द आहेत. कोता. कोता म्हणजे काय असतो? जो आखूड आहे, अपुरा आहे किंवा जो कमी आहे त्याला म्हटलं जातं कोता, कोता. आणि खंदा. खंदा म्हणजे पाणीदार, साहसी किंवा जो धाडसी आहे तो. मग धाडसीसाठी मी एक इंग्लिश मधला शब्द मागच्या वोकॅब्लरीमध्ये तुम्हाला सांगितला आणि जो मी म्हटलं होतं की मला फार आवडतो. कुठला शब्द आहे तो मला कमेंटमध्ये सांगा. इंग्लिशमध्ये धाडसीसाठी असणारा जो आपण पाहिलेला वोकॅब्लरी मधला तो शब्द कुठला आहे हे कमेंटमध्ये सांगाल तुम्ही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण डे 20 सक्सेसफुली कंप्लीट केलाय आणि मला खूप प्राऊड फील होते की 20 डेज ही कन्सिस्टन्सी मी मेंटेन करू शकले. ठीक आहे. पुढचं पुढे बघू, पण मी 20 डेज कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकले हे मला छान वाटतंय. ऑब्व्हियसली पुढे पण मी करेनच. तुम्ही पण कराल ही आशा आहे. सो कसं वाटलं हे लेक्चर हे मला कमेंट करून नक्की सांगा. जेवढे पण शब्द मी तुम्हाला होमवर्कसाठी विचारलेत किंवा कमेंट करा असं म्हटलं, त्या शब्दांचा आन्सर द्या कमेंटमध्ये, कारण त्याने तुमची रिव्हिजन होईल, ते शब्द तुमचे परफेक्ट होतील, येणाऱ्या एक्झाममध्ये त्याचा तुम्हाला फायदा होईल. बाकी जर हे सेशन्स तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण जेव्हा तुम्ही हे सगळं कराल त्यावेळेलाच मला पुढचं लेक्चर घेऊन यावं असं वाटेल. आणि पुढचं लेक्चर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.